संजू भाऊ आणि मी जातो वाघ मारला म्हणते, वाघानं बैल मारला म्हणते वरम्यामध्ये, नदी आहे त्याकडं. तर आम्ही जातो, हा रस्ता आहे, रस्त्यावर पोहोचलो होता आम्ही. संजू भाऊ आम्ही जातो आता पाहिले, 2 दिवस झाले म्हणजे 1 दिवस झाला म्हणते का वाघानं बैल मारला म्हणते. तर आपण जातो आता पाहू, म्हणजे कॅमेरा वगैरे लावले म्हणते फॉरेस्टवाल्यानं, पाहून आपण कोण्या पद्धती शिकार कोणता बैल आहे, गोष्ट खरी आहे कुठे ते पाहू घेऊ. आता जातो आता आम्ही त्या रस्त्याने, पाहू आता स्पॉटवर गेल्यानंतर. एवढा खराब रस्ता आहे, आता ह्या रस्त्याने जातो आम्ही पांधरना. आता आपले संजू भाऊ आपले ड्रायव्हिंग करतात, गाडी चालवत आहे बाईक. आता पांधरना जातो, इकडं पाणी साठलं आहे आणि हे शेती वरंब्याच्या वरामध्ये आलो आपण. हा रोड जो आला आहे वरंब्याच्या आतमधून आला गावामधून. बाईक जो वाघ राहण्याची जागा पण आहे, वाघ आला म्हणजे शिकार केली म्हणजे बैल नदीच्या टाकाड बैल होता म्हणजे बांधला जोडी. तर त्याच्यातला एक बैल शिकार करून आणलं नदीमध्ये बैठत, आणि रात्री पण आला म्हणजे तो बैल खावायला वाघ आणि नदीतून उभारलेला म्हणजे बैठत. तर आपण जातो आता पाहू. संजय भाऊ गाडी चालवत आहे आमचे, हिंमत करून जाता होता आम्ही. आता भीतीवर वाटत आहे, वाघ छातीपर्यंत मोठा वाघ आहे म्हणते. जाता होता आपण, तिथे गेल्यानंतर पाहू वाघीण बछडे आहे आणि त्यासोबत 2 पिल्ले आहे म्हणते. ते गेल्यानंतर पाहू किती ठसे पाहिजे तर ते खोजो म्हणते आपण. ते खोजं पाहू किती वाघ आहे, 1 वाघ आहे 2 आहे. तर पाहू आता रस्त्याने जातो. आता आलो ना आपण जवळपास, इथं वाघानं शिकार केल्याच्या जवळपास आलो आपण. बहुतसे लोक आले पाहिले. बहुत लोक आले पाहिले. ते पहा नदीतून वर चढतात लोक, लोक आले पाहिले. हे पहा नदीचा पूल, हा पुलावरून गाडी जात आहे. मागे एक लास्ट लटकली होती इथं, तो हा बंधारा आहे. हे पहा खोडं गिडं खूप लटकले आहे. नदीच्या पाणी नांगणीच्या पाणी वेळा नांगणीमध्ये पाणी चालू आहे. फॉरेस्टवाले बंधू गेले, त्याने कॅमेरा नेला काढून त्यांनी. ते म्हणतात की डमडी देऊन द्या शेतामध्ये बैल बांधू नका म्हणून. आणि जे आपले सुधीर भाऊ वरंबेवाले, जागेश्वर भाऊ आणि सुधीर भाऊ चालले वरंबेचे लोक. आपण आलो पुलावर, त्यांनी कॅमेऱ्याची फुटेज नेली आहे काढून. रात्री जो वाघ आला होता त्याची फुटेज आली होती आणि ते कॅमेऱ्यात दिला आहे. रात्री आम्ही पण आलो होतो, कॅमेरा तिथं फ्लॅश मारत होता. तर आता मी जातो. हे नदी आहे, हा तनसीपाशी पहिलं वाघ होता म्हणते बा. इथं आणलं होतं म्हणजे रात्री, मग वर चढून नेला म्हणते तेवढा. म्हणजे वाघ बहुत मोठा आहे. हे पहा नांग नदीचा पूल आहे, पुलावर आम्ही गाडी ठेवली. संजू भाऊ आहे, मी पण आहो. आणि हा नांग जबरदस्त आहे. नांगणीचा पाणी जबरदस्त आहे की बा, पूर्ण इथून रस्ता तोडला आहे, रस्ता खतमच केला नांगणीच्या पुरानं बा. इथून म्हणजे हा पूल, हा पुलावर बा इथून रस्ता पुरा वाहून गेला आहे. इथून आता आपल्याला उतरून सनी हा बा इथून असा चुंगड्याचा हे केला आहे, चुंगड्याचा जुगाड केला. पण चुंगड्याच्या द्वारे उतरून सनी असा या इकडे जाणं पण आपल्याला. पाहू आता आपण. फॉरेस्ट ऑफिसरनं म्हणलं आहे की वावरामध्ये बैल तुम्ही बांधू नको, बैल गाई जनावरं कोणते बांधू नको म्हणतात. आणि मी मला व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत आहो का आपल्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे जनावर बांधू नका. बकऱ्या बैल कास्तकारीमधले कोणते गाय ढोरं वगैरे बांधू नका. असं आताच फॉरेस्टवाले साहेबांनी म्हणला की काही कोणते जनावर शेतीमध्ये बांधा नको म्हणून त्यांनी. तर वरंबेचे कास्तकारी नाही, भुगा वरमा झेरप, तरी यांनी थोडा हुशारीपणे चांगले राहिले पाहिजे. हुशारी गावामध्ये घराकडे आपल्या बैल वगैरे गाय न्यायले पाहिजे. कोणती हानी होऊ शकते, कारण की फॉरेस्ट ऑफिस साहेब म्हणते आताच की जानवर मोठं आहे म्हणत आहे. पा येतं हा तनसी जवळ आहे नद आहे, नद व नदी बिचामध्ये पाणी इकडे आहे. हा नदीमध्ये बैल आणला तो बैल तेव्हा फळकड आहे, पहिली तारून ठेवला होता इथून. मग रात्री आला तो. रात्री आल्यानंतर हे पा हे फळकड आहे, जसं आपण हे करतो काही खिचत नेतो बा चुंगडी वगैरे, तशी बा रीतीवर आम्ही उमटली आहे फळकड. ह्या फळकडीनं रात्री त्यानं वळत नेला आहे. बा हे फळकड दिसतं तुम्हाला, हे बा
इथे रक्त पडला आहे थोडासा, दिसला. आणि हे बा मी फडकडी, हे बा ठसे बा त्याचेवाले, हे त्याचे पाय आहे, हे बा वळत नेलं नाही, हे फडकड आहे. हे बा अशी बैलाला वळत नेलं नाही त्यांनी रात्री. इकडं आम्ही फडकडी जातो आता. आम्हाला याच्या समोर नाही आलं पाहिजे आता, बस आमची पिक्चर बनवून टाकन. हे बा नेला इकडनं असा कडाकडानं इकडे. हे पा आता इकडं आहे पाणी असा, इथून मग वर चढवलं नाही. आता चाललो आपण वर, इथून नेला त्यानं अंदरून. बाबा आपल्याला तकलीफ होते, पण तो बैल किती जानवर मोठा आहे. बा संदीप तकलीफ येऊ राहिले वर. हा पा इथून त्यांनी असा काटे बिचातून असा नेला. वळत रस्ता खराब आहे. हा पा इथून त्यांनी हा आहे संजू भाऊ. हा आलो चढला ना. हा रस्ता बहुत कठीण आहे. एवढा लांब, एवढा वर चढून नदीतून त्याने एवढा वर चढवला बैल. तर जेवढं जाऊन पाहू ना आता आपण. आता जेवढं जाऊन पाहू. हा पा फडकडी जाता होता आपण. तिथून शनी बैल आणला. हे संजू भाऊ हे पा त्या ठसे पा, त्या ठसे जातो पायाचे आपण जो खोजे बनतो ते. इथं आलो आपण. इथं या साईडले हे पा असा आणला त्याने. वळत भेटला आखरी बैल. हा इथं खाल्ला. इथं आहे कॅमेरा, फॉरेस्ट ऑफिसचा कॅमेरा लावला आहे फॉरेस्टवाल्याने. हा पा आणि हा बैल इथून खाल्ला का रात्री. पहिलं नड्डी घाटी पकडली, तो बा घाटीबागचा भाग खाल्लेला आहे. आता आपण जवळ जाऊ शकत नाही, कारण की फॉरेस्ट ऑफिसर साहेबांनी कॅमेरा लावला आहे. बा कॅमेरा दाखवतो तुम्हाला झूम करून. तुम्हाला कॅमेरा दाखवतो. हा कॅमेरा आहे, हे बल्ली काढली आहे. ह्या बल्लीले साहेबांनी कॅमेरा बांधला आहे. राजन असा साईडून दाखव ना. आणखी हा पा रात्री ज्याने वेळेत आणला तर इथून थोडासा हलकाचा खाल्ला आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला, झूम करून पाहू आपण. हा पा इथून थोडा खाल्ला आहे. आणि बैलाची घाटी पकडली. हा पा इथून घाटी पकडली. जास्त काय खूप बैल फोडून खाल्ला नाही त्यांनी, पण दुबारा येई नसतो आणखी. हा पा कॅमेरा आहे. हा साहेबाचा कॅमेरा लावला साहेबांनी. हा पा इथून खाल्ला आहे. हा पा आणि हा बैलाले इथून नटी पिचकून म्हणजे घाटी पकडून मारला आहे बागाने. हे बा हे भाऊ वरंबेचे आहे, हे सुद्धा पावाले आले आहे. हो कवाची गोष्ट आहे. काल रात्री मारला म्हणते. हा पा मागच्या साईडने बैल बरोबर आहे. थोडाफार खाल्ला फक्त. रक्त पिऊन गेला आहे तो. हा पा कुठं बांधले होते म्हणल्या बैल. तर बाबरीवासी बांधला होता त्या छकड्यापाशी. हा पा भाऊ सांगत आहे. हा छकडा झूम करून दिसला तुम्हाला पाहिजे. इथं बांधला होता म्हणते बीचमधला बैल. भाऊ म्हणताय नेला म्हणून मारून. तुमची शेती काय इकडं का तुमची शेती नाही माहिती. पावाले का. हे चाराले तुम्ही पाठवायचे. हा त्याच्यामुळे त्याची बाबा बैल. हा बैल आहे, खूप काही खाल्ला नाही. टाकारून खाल्लाय बाबा, टाकारून खाल्लाय ना. त्या साईडला खाल्लाय म्हणते भाऊ बैल. खाल्लाय टाकाटून. हा बाबू म्हणतो तो का समोर खाल्ला नाही, मागचा भाग खाल्लाय वाघाने. हा पा हा मागचा भाग पाठीच्या म्हणजे खोंडापासून खाल्लाय त्यांनी. आपण म्हणतो तो खाल्ला नाही बा. तर हा पा खोंडापासून रात्री खाल्लाय त्यांनी. हा पा आपण म्हणतो समोरून नाही खाल्लाय, मागचा भाग म्हणजे इकडून या साईडला खाल्लाय. पाठीचा भाग खोंडापासून खाल्लाय त्यांनी. तर तुम्ही सावधगी आम्ही बागडतो आणि बरोबर हुशारीनं वावरामध्ये बैल बांधू नका. ते फॉरेस्ट ऑफिसला म्हणताय. फॉरेस्ट ऑफिस साहेबांनी म्हणला की दंडी देऊन द्या गावामध्ये. सरपंच साहेबाला सांगितलं आम्ही होतो तेव्हा. आता
आपण इथून खाल्ला बैल. तर पाहून आता उद्या वगैरे पाहून आपण काय होते ते बैलाचे. येथे नाही आहेत वाघ खायला. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. तर आम्ही चाललो घराकडे वापस. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. आता उद्याला पाहू. आता उद्याला बघू आपण किती बैल आता अजून किती वेळा येते वाघ, किती वेळा नाही, आपण त्याच्यामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. हवा बैलाचं रक्त सांडत गेला आहे. फडकडीनं वळत गेला आहे. हा इकडे गेली आहे फडकड. आपला रक्त सांडला जेवाला. हा रक्त रेतीवर सांडला नदीच्या. हा अशा प्रकारे नेलं ना वळत. का बहुत मोठा वाघ आहे. भेव लागते तो वाघ. छातीभर वाघ आहे तो. छातीभर भेव लागते बाबा त्या वाघाच्या. एवढा बहुत जबरदस्त वाघ आहे. पंजे बहुत डगर उमटले आहे. फडकड पाहूनच त्याला भेव लागून यायला का वाघ किती डगर असल्या पाहिजे. भरपूर डगर वाघ आहे. कुठं बांधला होता बैल? हा बैल इतका होय येती होता. गावाला नेलं. या शिलावर 2 होते. त्या शिलावर 2 होते. हो बिचातला नेला. म्हणजे बिचातला नेलं. 2 शेला, 1 शेलावला राहिला. त्या शिलावर बिचातला नेलं नाही. 4 होते ते बांधले. 2 एकत्र राहिले. 1 तिकट राहिलं बिचातला. त्या भाऊचे बैल आहे. यांचे सदाशिवजी सदाशिवजी मेसराम वरंब्याचे यांच्या बैल आहे. तो मारला तो. 4 बैलांमधून 1 नेला. आता बांधून राहते होते ते बैल नेहमीच करता नाही का. त्या शेतीच आहे. नदीच्या काठाला शेती आहे त्यांचीवाली. ह्या बबरी झाडाखाली बैल राहते ते बांधले. बाबरी झाड आहे ते. इथून 80 हवाला दोर आहे त्याच्यावर बैलाच्या. यातून दोर तोडून शेनी बैलाला नेला. जागेश्वर भाऊ गेलता ना. भाऊच्या वावरामध्ये सोला आहे. चना चना पेरलाय. 8 वाघ आहे म्हणते एरियामध्ये. फॉरेस्टवाले साहेब म्हणतो ते म्हणते तेव्हा. 2 वाघिणींना 2 बच्चे म्हणते. बच्चे पकडून हो का. ते बच्चे सोडलं नाही म्हणते तिनं. हो का. गाभण आहेच त्या. बच्चे सोडले जागृत गाभण आहेच. भाऊने मोहगणी झाड लावले. इथं औषधी बनते म्हणते झाडाची. 10 वर्ष पालन. मोहगणीचे झाड आहे. त्याची औषधी बनते म्हणते फळाची आणि पत्तीची. कॅन्सरचं आहे. कॅन्सरचं औषध बनते. आणि ते कॅन्सरची औषध बनते पण त्या झाडाने. शुगर आणि कॅन्सर बीपी ची दवाई बनते त्या झाडांना. असं गुणकारी झाड आहे हेवाला. आज तो वर वाघांना बैल मारला तो. राजूभाऊ चॅनल अग्रिसवाले यांच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि त्यांना सपोर्ट करा, कमेंट करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.